शहरातील 150 वर्ष जुन्या वटवृक्षावर कुऱ्हाड, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप। ठाणे शहरात खाडी किनारी मार्ग, अंतर्गत मेट्रो, रस्ते रुंदीकरण, मुख्य मेट्रो अशा विविध सरकारचे प्रकल्प आणि इमारतीसाठी सर्रास बेसुमार वृक्षतोड होत असतानाच शहरातील 150 वर्ष जुन्या वटवृक्षावर रस्ता रुंदीकरणासाठी कुऱ्हाड चालवण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला आहे। वारसा वृक्ष असतानाही वृक्ष तोडले जाण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या कारभाराविषयी पर्यावरणवाद्यांनी आक्षेप नोंदवला आहे। तसेच महापालिकेकडे सूचना हरकती पाठवण्यास सुरुवात केली आहे। पर्यावरणवादी कार्यकर्ते रोहित जोशी यांनीही महापालिकेविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे म्हटले आहे। काही वर्षापूर्वी कोलशेत भागात देखील 300 वर्षाच्या वटवृक्षाची कत्तल करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु नागरिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर हे वृक्ष वाचवण्यात यश आले होते। ठाणे शहरात गेल्या काही वर्षापासून विविध प्रकल्पांची कामं सुरू आहेत। या कामासाठी रस्त्यालगत किंवा पथलगत असलेल्या वृक्षांची तोड केली जात आहे। शहरात इमारतीच्या बांधकामासाठी देखील बांधकाम व्यावसायिकांना वृक्षतोडीची परवानगी दिली जाते। काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेने अंतर्गत मेट्रो मार्गिकेच्या निर्माणासाठी तब्बल 3000 वृक्षांची तोड करण्यास परवानगी दिली। असे असतानाच बाळकुम येथील राम मारुती रोड मार्गावरील सुमारे 150 वर्ष जुने वारसा वृक्ष रस्ता रुंदीकरणासाठी तोडण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने तयार केला आहे। प्रस्तावामध्ये वारसा वृक्षाचा उल्लेख तसेच कोणते वृक्ष तोडणार याबाबतची माहिती देण्यात आली नव्हती। त्यामुळे महापालिकेच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत। वृक्षतोडीची नोटीस पर्यावरणवाद्यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी या वृक्षतोडीस विरोध करण्यास सुरुवात केली आहे। ठाणे महापालिकेने वृक्षतोडीस हरकती आणि सूचना पाठवण्यास सांगितले होते। घोडबंदरमधील शेकडो नागरिकांनी महापालिकेकडे वृक्ष तोडू नये यासाठी ईमेलद्वारे हरकती आणि सूचना पाठवल्या आहेत। सर, 150 वर्षांपूर्वी जुनं हे झाड आहे, अशा अनेक झाडांची कत्तल ठाण्यामध्ये सुरू आहे। फक्त रस्ता रुंदीकरणाचं कारण महापालिका पुढे येते। ठाणे शहराचा झपाट्याने विकास होतोय, याबद्दल आम्ही त्या प्रकाराचा स्वागतच करतो। पण हा विकास करते वेळी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे। आता हे जे झाड आहे हे 150 वर्षापूर्वीचं झाड आहे। याला इंडिजिनियस ट्री असं म्हणतात। इंडिजिनियस का तर हे 150 वर्षापूर्वीचं हे झाड आहे आणि हे जे झाड आहे बनियन ट्री हे हायेस्ट कार्बन ॲब्झॉर्बिंग आहे आणि हायेस्ट इंटेन्सिटीनी हे ऑक्सिजन बाहेर सोडतं। तर असं झाड आपल्याकडे असताना अशी जी काही झाडं आहेत विशिष्ट, आपल्याला एक उदाहरण देतो। कोलशेत रोडवर एक उर्वशी जातीचं झाड होतं। ही उर्वशीची झाडं ही अखंड मुंबईमध्ये फक्त 7 ते 8 आहेत। काही गार्डनमध्ये आहेत, त्यानंतर काही कॉलेज परिसरामध्ये आहेत मुंबईतल्या, आणि अखंड ठाण्यामध्ये फक्त एकच झाड होतं कोलशेत रोडवर। माझी मुलगी वृक्ष प्राधिकरण समितीची सदस्य होती। त्यांनी मुलींनी सजेस्ट केलं होतं की कृपा करून, त्यावेळी जयस्वाल साहेब कमिशनर होते, जयस्वाल साहेबांना रिक्वेस्ट केली होती की साहेब रस्ता रुंदीकरण करताना हे आपल्याला प्रेस्टिजियस आहे की हे झाड बर्मानंतर, ही झाडं बर्मामध्ये आहेत आणि बर्मामध्ये याला प्राईड ऑफ बर्मा म्हटलं जातं या झाडांना, उर्वशींना। तर ते एकच झाड होतं, तर तिने ते रिक्वेस्ट केली की ते झाड वाचवा, रस्ता थोडासा डायव्हर्ट करा, पाहिजे तर त्या झाडाला सर्कल करा आणि सर्कल करून ते बाजूनी रस्ता घ्या। त्याप्रमाणे त्यावेळी ते ऍक्सेप्ट केलं होतं आणि ते झाड आजही तिथे आहे। अशाच पद्धतीने त्या कोलशेत रोडवर एक 300 वर्षापूर्वीचं वडाचं झाड होतं, त्या झाडालाही परिवहन प्रेमींनी वाचवलेलं आहे। विकास करते वेळी अशी काही झाडं आहेत जी आपली आज या परिसरातील लोकांनी सदनिका घेतलेल्या आहेत, टावर्स झालेले आहेत। या लोकांनी काय पाहून सदनिका घेतलेल्या आहेत? ही हिरवळ, ही झाडं, हे निसर्ग, हा निसर्गाचा जर ऱ्हास होत असेल तर त्यांनाही वाईट वाटणार, या लोकांनाही वाईट वाटणार। पक्षी याच्यावर, आपले पक्षींचं घरटं असतं, पक्षी राहत असतात, त्यांचंही एक घर आहे, तर आपण त्यांचं घर नष्ट करून आपली घरं बांधणं हे एक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चुकीचं आहे। शहराचा विकास होतोय, शहर झपाट्याने प्रोग्रेसिव्ह करते, याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही। शहराचा विकास हा झालाच पाहिजे, पण शहराचा विकास करते वेळी असा पर्यावरणाचा ऱ्हास करून जर शहराचा विकास होत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे। यावर पालिका प्रशासनाने किंवा कमिशनरने याची पाहणी करावी आणि विचार करावा की हे झाड वाचवता येऊ शकतं। या झाडाच्या बाजूला एखादा बुंदा तयार करून त्या बाजूनी किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या त्यांच्या हातात आहेत, प्रशासनाच्या हातात। प्रशासन ठरवलं तर काही करू शकतं, पण झाडं वाचवणं किंवा झाडं तोडणं हे चुकीचं आहे। प्रशासनाला आमची रिक्वेस्ट आहे की हे झाड
झाडाला वाचून जो काय विकास करायचा आहे तो करा, त्याबद्दल आमचं कोणतीही हरकत नाही. पण विकासाच्या नावाखाली जर जिवंत झाडं तोडत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. हीच माझं प्रशासनाला कळकळीची विनंती आहे. सर, ठाण्यामध्ये विविध प्रकल्प सुरू असताना अनेक झाडांची कत्तल तर होतीच आहे, मात्र 150 वर्ष जुन्या असणाऱ्या झाडांची देखील कत्तल होतीये. या संदर्भात हे बघा, ठाण्याचा ज्या प्रकारे अनियंत्रित विकास होतोय, या सर्व विकासामुळे आज ठाण्यामधली जी वृक्षराजी आहे ती प्रचंड मोठ्या संकटात सापडलेली आहे. आपण आत्ता उभे आहोत, हा जो परिसर आहे हा बाळकुम किंवा कोलशेत किंवा वाघबीळ असेल, हा जो घोडबंदरचे सगळे ही जी गावं होती जुनी, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात आज वृक्षराजी अस्तित्वात होती. परंतु गेल्या काही वर्षामध्ये साधारणतः 2011 ते 2023च्या कालावधीमध्ये या 12 वर्षात फार मोठ्या प्रमाणात इथे वृक्षतोड झाली आणि ही वृक्षतोड अनियंत्रित प्रमाणात झाली. त्याचं कारण मुळात हे होतं की वृक्ष कायद्याप्रमाणे अपेक्षित असलेला जो सेन्सस असतो, जी वृक्षगणना असते, ही इतक्या वर्षात केलीच गेली नाही आणि त्याचाच गैरफायदा घेऊन इकडे विकासकांनी झाडं तोडण्याचा सपाटा लावला. आज इथे जे काही तुम्हाला उंचच्या उंच टॉवर्स दिसत आहेत, हे सगळे टॉवर्स हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून बनवले गेलेले आहेत. माझ्या अंदाजाप्रमाणे या गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे 2011 ते 2023च्या कालावधीमध्ये जवळपास 2 लाखाहून जास्त झाडं ही या भागांमध्ये तोडली गेलेली आहेत आणि त्याच्याच परिणाम आपण बघतोय की ही सर्व वृक्षराजी ही नष्ट झालेली आहे. आज तुम्हाला माहिती आहे की भारत हा जगातला अतिप्रदूषित देश आहे. सर्वात जास्त प्रदूषण हे भारतातल्या शहरांमध्ये. त्याचप्रमाणे आत्ताच जो हीट इंडेक्स जो प्रसिद्ध झालाय त्याच्यामध्ये अतिउष्ण हा भारत हा सर्वात नंबर 1 हा देश ठरलाय. हे सगळं कशामुळे होतंय, ते मोठ्या प्रमाणात जी वृक्षतोड झालेली आहे त्याचं हे परिणिती आहे. आज तुम्ही बघत असाल माझ्या पाठी हे जे विस्तीर्ण जे वटवृक्ष आहे हे जवळपास 150 वर्ष इतकं जुनं झाड आहे. या 150 वर्षामध्ये त्याने अनेक सजीवांना आसरा दिलाय, अनेक सजीवांनी त्याच्यावरती घरं केली आहेत आणि हे आपल्या हव्यासासाठी किंवा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी आपली घरं बनवण्यासाठी हे अशा प्रकारची वृक्षराजीचा कायम ऱ्हास करून आपली स्वतःची घरं बांधतोय, आपल्या स्वतःचाच फायद्याचा विचार करतोय. आता आपण येऊया, हे जे झाड आहे केवळ आत्ता वाचलं कारण हे रस्त्यावरती आहे. आता आतमधली अनेक अशी पुरातन वृक्ष हे अगोदरच नष्ट झालेले आहेत, परंतु हा रस्त्यावरती असल्यामुळे आता बचावला होता. परंतु हा इथे नागरी वस्ती किंवा नागरीकरण वाढल्यामुळे अनेक हजारो नागरिक इथे इकडच्या कॉम्प्लेक्समध्ये राहायला आलेत आणि त्यांच्याकरता आता हे रस्ते अपुरे पडतात आणि त्यामुळे हा रस्ता रुंदीकरणाचा घाट घातला गेलाय आणि त्याचाच बळी हा वृक्ष ठरणार असं चिन्ह दिसतंय. वृक्ष प्राधिकरणाने जी आता नोटीस इश्यू केलेली आहे पब्लिक कन्सल्टेशन करता, तीच मुळात बेकायदेशीर आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला एखादी तुम्ही नोटीस बजावता त्यावेळेला त्यामध्ये ती कुठली प्रजाती आहे, त्याचं वय किती आहे, ते कुठल्या कारणासाठी ते बाधित होत आहे, ते तोडलं जाणार आहे का, त्याची पर्याय व्यवस्था काय केली जाणार आहे, हे सर्व त्या नोटीसमध्ये असणं क्रमप्राप्त असतं. परंतु ठाणे महानगरपालिकेने जी नोटीस प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये याच्या कशाचाही उल्लेख नाही. त्यामुळे जाणून बुजून हेतुपुरस्सर ठाणेकरांना अंधारात ठेवायचं आणि असे मोठमोठ्याले जे आपले वारसा वृक्ष आहेत ते कापायचे, हे सगळं षडयंत्र आज उघडकीस आलेलं आहे. मला हेही सांगायचंय की आज जे ट्री ऑथॉरिटीनी जो ट्री सेन्सस 2023 साली प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये वारसा वृक्ष म्हणून याची नोंद आहे. जवळपास 7 लाख झाडं जी ठाण्यामध्ये आत्ता शिल्लक आहेत त्यापैकी 900 वृक्ष हे वारसा वृक्ष म्हणून त्यांनी त्याची नोंद केलेली आहे. त्यापैकी हे एक झाड आहे आणि वारसा वृक्ष ही जेव्हा नोंद होते किंवा त्याची डेफिनेशन नुसार त्याला मान्यता मिळते तेव्हा असं कुठलंही झाड तोडता येऊ शकत नाही. त्यामुळे ही नोटीसच मुळामध्ये बेकायदेशीर आहे. त्यामुळे नोटीसीला आम्ही न्यायालयाद्वारे आव्हान देऊ, परंतु तत्पूर्वी माझं ठाणे महानगरपालिकेला विनम्रपूर्ण आवाहन आहे की तुम्ही पर्यायी जो काही त्याचा मार्ग असेल तो तुम्ही नक्की त्याचा विचार करावा, फेरविचार करावा आणि झाड वाचवावं. ही सर्व ठाणेकर पर्यावरणप्रेमी ठाणेकरांची मागणी आहे.